हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल पैस किचन. बाहेर जे प्रोटीन सप्लिमेंट्स मिळतात ते एकतर खूप महाग असतात, त्यात आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात, प्रेझर्वेटिव्स किंवा साखरेचं प्रमाणही कधी कधी जास्त असू शकतं. सो वाय नॉट मेक 100% नॅचरल अँड क्लीन व्हर्जन ॲट होम. टुडे वी आर मेकिंग समथिंग एव्हरी फिटनेस लवर नीड्स, होममेड प्रोटीन पावडर. खूप इझी आहे आणि कोणीही हे बनवू शकतं. चला तर सुरुवात करूया. 1 कप मी इथे बदाम घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत किंवा सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना अगदी लो फ्लेमवरती रोस्ट करायचे आहेत. बदाम रोस्ट झाल्यावरती त्याला मी बाजूला काढून घेतलेला आहे. 1 कप कॅश्यू नट्स म्हणजेच काजू घेतलेले आहेत, तेही काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे पिस्ता घेतला आहे अर्धा कप, पिस्टॅचिओ. हे सगळं आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचं आहे. आणि आता आपण घेतो इथे वॉलनट म्हणजेच अक्रोड. रोस्ट ऑल द इन्ग्रेडियंट्स ऑन अ लो फ्लेम. आता आपण इथे घालणार आहे मखाना. हे इझिली अवेलेबल आहे, तुम्हाला ऑनलाईन किंवा तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये कुठल्याही मिळू शकतं. तर मखाना हे बघा, हे कडक असतात, तुटत नाही पटकन. आणि आपल्याला ह्याची पावडर करायची आहे. तो ह्याला लो फ्लेमवरती आपल्याला रोस्ट करायचं तोपर्यंत जोपर्यंत हे छान असे ह्याचा चुरा होत नाही. तर हेही आपण बाजूला काढायचं आहे. आता आपण घालणार आहे चणे. हे काळे चणे आहे, सालासकटच मी घेतलेलं आहे, कारण त्यातही उपयुक्त आपल्याला जे शरीराला मिनरल्स लागतात ते असतात गोष्टी. तुम्ही इथे पंढरपुरी डाळही घेऊ शकताय. आणि हे आहे ओट्स 1 कप. तर सॉरी, बोलायला विसरले, मखाना 2 कप घेतलेला आहे मी, चणे 1 कप आणि ओट्स 1 कप. ओट्स पटकन भाजले जातात. ह्यालाही आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. हे बघा, चणे, ओट्स, अक्रोड, पिस्ता, काजू, बदाम आणि मखाना, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांमधून आपल्याला विटॅमिन ई, बी, फायबर, मॅग्नेशियम, कॉपर, प्रोटीन, आयर्न असे भरपूरशा गोष्टी मिळतात. इथे मी सीड्स घेतलेले आहेत. सनफ्लावर सीड, मगज, पंपकिन 2-2 टेबलस्पून घेतलं आहे. इथे मी मिस आऊट केले फ्लॅक्स सीडला, तुम्ही फ्लॅक्स सीडही भाजून घ्या. आता हे झालं आपलं सगळ्या गोष्टी रोस्ट करून. ह्याला मिक्स करूया. आणि ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून चिया सीड्स घातलेले आहे आणि केसर घेतलेलं आहे. केसर मी फ्लेवरसाठी ॲड केलेलं आहे, तुम्ही हे स्किप पण करू शकता. आता हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याचं पावडर करून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यात मी हे थोडं थोडं म्हणजे 2 पार्ट्समध्ये केलेलं आहे आणि ह्याला बारीक करून घेत आहे. आता हे सीड्स असल्यामुळे तुम्ही मिक्सर कंटिन्युअस चालू ठेवलात तर खालून ते मिक्सर गरम झाल्यावरती ते ऑइल सोडेल, म्हणून आपल्याला ह्याला इंचिंग करायचं आहे. हे बघा, ह्या प्रकारे. आणि मग चाळून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ग्रॅन्युल्स नको आहे ह्या पावडर, ह्याची आपल्याला फाईन पावडर पाहिजे आहे. सो जेव्हा आपण चाळतो तेव्हा चाळणीचं जे साचा आहे ना तो अगदी बारीक घ्या आणि चाळून घ्या. उरलेलं हे आपल्याला पुन्हा पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळी पावडर रेडी झाल्यानंतर मी इथे 1 कप मिल्क पावडर घातली आहे. इथे तुम्ही खडीसाखरही यूज करू शकतात 1 कप मिक्सर लावताना. तुम्हाला यामध्ये जास्त स्वीटनेस पाहिजे असेल तर तुम्ही गूळ म्हणजे जॅगरी किंवा हनी पण ॲड करू शकताय. मी तर असंच प्रिफर करीन. तर अँड दॅट्स इट, आपलं होममेड प्रेझर्वेटिव्ह फ्री प्रोटीन पावडर तयार आहे. पोस्ट वर्कआउट दूध किंवा पाण्यामध्ये 2-2 चमचे घालून तुम्ही घेऊ शकतायत. स्मूदीजमध्ये घालू शकतायत. योगर्ट आहे, ओट्स आहे, बनाना मिल्कशेक आहे किंवा तुम्ही बनानाच्या बदली ॲपल, स्ट्रॉबेरी असे इतर फ्रूट्सही वापरू शकतायत. फ्रूट घालायचं आपल्याला मिक्सरमध्ये, 2 टेबलस्पून हे घालायचं आणि दूध घालून एन्जॉय करा. एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. रेफ्रिजरेट केला तर अजून उत्तम. ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.